नाशिकच्या चांदवडमधील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचारी शिक्षण संस्थेनं वन विभागाची जमीन लाटल्याचा प्रकार लोकशाही मराठी वृत्तवाहिनीनं समोर आणला। एवढंच नाही तर केंद्र सरकारची परवानगी न घेता वन विभागाची जमीन परस्पर बनावट कागदपत्रांद्वारे लाटल्याचा प्रकार समोर आला होता। या प्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक कांतीलाल जैन यांनी महसूल खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांची भेट घेतली होती। त्यानंतर आता या सगळ्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी वन विभागाच्या वतीने समिती नेमण्यात आली। वन विभागाने केंद्र सरकारची परवानगी न घेता ही जमीन शिक्षण संस्थेला कशी दिली हा खरा सवाल आहे। 310 एकर पैकी 10 एकर वन जमीन शिक्षण संस्थेला दिली असली तरी जमिनीला सीज टू रिझर्व केलेला आहे का? त्याबरोबरच डिसफॉरेस्ट स्टेशन हा शब्द वापरण्यात आलाय, तर हा कोणताही शब्द किंवा वाक्य भारतीय वन कायद्यामध्ये नमूद नसल्याचंही आता समोर येत आहे। त्यामुळे ही वन जमीन श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचारी शिक्षण संस्थेनं कोणत्या आशीर्वादाने लाटली याची चर्चा सुरू झालेली आहे। तर दुसरीकडे वन विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने आता या सगळ्या प्रकारासंदर्भात टोलवाटोलवी केली जाते। या घोटाळ्याबाबत वन खातं टोलवाटोली करत असलं तरी या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लागेपर्यंत लोकशाही मराठी मागे हटणार नाहीये। जिल्हाधिकारी नाशिक जलज शर्मा जे बोलतायत त्या बोलण्यावरनं एक स्पष्ट होतं की जिल्हा प्रशासन आणि वन विभाग कशी टोलवाटोलवी करते। एकदम टाळमटाळी आपलं अंग कसं झटकायचं हे याचं जिवंत उदाहरण नाशिकचे सन्माननीय कलेक्टर जे बोलतायत हे त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसेल। आता आम्ही राष्ट्रपतीकडे तक्रार केलेली आहे, भारताचे गृहमंत्री अमित भाई शहाकडे तक्रार केलेली आहे। आता बेमुदत नाही आमरण उपोषणला बसण्याची तयारी आहे। याचा छडा पूर्ण लागला पाहिजे। जेव्हा आम्ही चेक केला तर ह्याच्या पूर्वी पण 2 किंवा 3 वेळी ह्याच्यावर चौकशी झालेली आहे आणि जे त्याचे अहवाल आहे ते शासनाला दिलेलं आहे। ते अहवालची कॉपी आम्ही पुरवतो आणि त्याच्यासोबतच जर आता आम्हाला परत नव्याने आले ह्यामध्ये तर अशा प्रकारच्या केसेसमध्ये आम्ही वन विभागाला विचारतो की त्यांचे काय मत आहे ह्या विषयामध्ये, की ह्यामध्ये काही अशा प्रकारचं झालं आहे की नाही। बिकॉज कारण की वन विभागाकडे सर्व नोंदी असतात, त्यांच्याकडे जे जमिनी आहे त्या विषयाबद्दल नोंदी असतात। तर परत आम्ही एकदा खात्री करण्यासाठी त्यांना विचारू की यामध्ये त्यांचं काय मत आहे वन विभागाचे। हे संबंधितांचं म्हणणं वस्तुस्थितीवर आधारित नाही, कारण संबंधित पूर्ण क्षेत्र जे होतं वनाचं त्यापैकी काही भाग महसूल विभागाला वर्ग केलेला आहे। त्यामुळे वनसंवर्धन कायदा 1980 कलम 2(1) प्रमाणे राखीव वनाचा काही भाग सीज टू बी रिझर्व झालेला असला तरी त्या वनजमिनीला वनसंवर्धन कायदा लागू होतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।